नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि हो, स्वतःची काळजी घेताय की नाही? घेताय ना? व्हेरी गुड, घेतलीच पाहिजे. बालमित्रांनो, गेल्या वेळी मी तुमच्यासाठी आपली समस्या आणि आपले उपाय भाग 2 घेऊन आले होते. आता मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक छान असा धडा ज्याचं नाव आहे रोजनिशी आणि ते 12वा आहे धडा. पान नंबर तुम्हाला काढायचा आहे 44 वरती. आता रोजनिशी म्हणजे काय? रोज म्हणजे काय? तर दररोज म्हणजे रोज, डेली. आणि रोजनिशी म्हणजे आपण डायरी जी लिहितो ना त्याला मराठीमध्ये रोजनिशी असं म्हटलं जातं. रोजनिशी का लिहायची असते हा तुम्हाला मोठा प्रश्न पडलेला असेल आणि किती मुलं लिहित असतील मला पण शंका आहे, पण तुम्ही ती लिहिली पाहिजे. त्याचे फायदे काय आहेत हे आपण नक्की आता या धड्यामध्ये मी तुम्हाला समजावून देणारच आहे. पण थोडंसं मी त्याच्या पूर्वी तुम्हाला तुमच्याशी चर्चा करेन की रोजनिशी आपण लिहितो ती कशासाठी लिहायची असते. ते लक्षात ठेवा बालमित्रांनो की आपण रोजनिशी लिहितो त्यामुळे आपल्याला म्हणजे माणसाला जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो नवीन दृष्टिकोन मिळायला सुरुवात होते. आपण स्वतःला चांगले ओळखायला लागतो. आपल्या हातून काय गोष्टी घडत आहेत चांगल्या वाईट ते आपल्याला कळतं. आणि रात्री झोपण्यापूर्वी आपण दिवसभरामध्ये ज्या ज्या गोष्टी केलेल्या असतात ज्याला आपण रोजच्या जीवनामध्ये घडलेल्या घडामोडी असं म्हणूया, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांची नोंद आपण या डायरीमध्ये करत असतो. आणि रोजनिशी ही कशी लिहितात आणि ती आपण का लिहायची असते हे आपल्याला या धड्यातनं ती कशी लिहितात हे तुम्हाला समजण्यासाठी इथे काही तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले आहेत. इथे एका मुलीची रोजनिशी लिहिलेली आहे ज्या मुलीचं नाव आहे वैष्णवी. तर हिने जी रोजनिशी लिहिलेली आहे किंवा डायरी ज्याला आपण म्हणूया ती लिहिलेली आहे ती विद्यार्थ्यांना समजण्यासाठी म्हणजे ती कशी लिहिलेली आहे तिची डायरीचं काही पानं आपल्याला इथे दिलेली आहेत. आणि ती पाठीमागे म्हणजे तुम्हाला इथे देण्यामागचं जे कारण आहे ते हे आहे की तुम्ही सुद्धा या वैष्णवीसारखी जी रोजनिशी आहे ती लिहायला पाहिजे. आणि इथे ती काही पानं जी आहेत त्यांनी इथे कोरी ठेवलेली आहेत, रिकामी आहेत, ती तुम्ही स्वतः लिहायची आहे. तर बालमित्रांनो, हा जो पाठ आहे हाँ वैष्णवी लिहिलेला असा 3 दिवसांची तिची डायरी है, 3 दिन की उसकी जो डायरी है. और 14 नवंबर को स्कूल में बाल दिन कैसे मतलब ये किया, सेलिब्रेट किया, तो इसका जो सब उसने जो लिखा हुआ वर्णन है वो इस डायरी में किया हुआ है. और 15 नवंबरला गांव शिवारात केलेली मौज लिहिलेली आहे. 15 नवंबर को क्या लिखा है कि गांव के बाहर बच्चों ने जो पिकनिक किया उसका भी यहाँ पे उसने लिखा हुआ है. 16 नवंबरला वाढदिवस कसा साजरा केला और 16 नवंबर को उसका बर्थडे उसने कैसे सेलिब्रेट किया उसका उसने यहाँ पे एक इसलिए मतलब जो कैसे सेलिब्रेट किया वो लिखा हुआ है. तो ये रोजनिशी जो होती है वो डायरी होती है जिसमें हम रोज जो होता है स्पेशल जो होता है जो हमें स्पेशल लगता है दिन भर में वो सब लिखते हैं. तो ये वैष्णवी की जो डायरी है वो डायरी में हम जाके एक एक जो है वो देखेंगे और फिर उसका मैं एक्सप्लेनेशन भी आपको दूंगी. वैष्णवीला एक नवीन छंद जडला आहे. छंद मतलब हॉबी, जडला मतलब उसे एक हॉबी अभी अभी मतलब बहुत हो गई है. तो या ती जी आहे ती नियमितपणे रोजनिशी लिहिते. नियमित मतलब कंटिन्यूअस वो लिखती है, रोज लिखती है. तिने लिहिलेली 3 दिवसांची जी रोजनिशी आहे ती आता आपण वाचूया. मतलब अभी ये जो 3 दिन का उसने लिखा हुआ है 14 नवंबर का, 15 नवंबर का और 16 नवंबर का जो लिखा हुआ है वो हम एक एक करके अभी पढ़ेंगे. 14 नोव्हेंबर, आज आमच्या शाळेत बालदिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांची वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. शाळेतील मुलांनी पारंपरिक वेशभूषा धारण करून या स्पर्धेत भाग घेतला. विविध थोर पुरुषांची वेशभूषा धारण करून अनेक मुलांनी त्यांची प्रसिद्ध वचनं सादर केली. या स्पर्धेमध्ये मी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉक्टर रमेश कोठावळे यांनी अध्यक्षीय भाषणात सर्व विद्यार्थ्यांना बालदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना खाऊ दिला. आता 14 नोव्हेंबरला काय होतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 14 नोव्हेंबरला पंडित जवाहरलाल नेहरूंची जयंती असते. त्यामुळे त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने 14 नोव्हेंबर हा जो दिवस आहे तो बालदिन म्हणून साजरा केला जातो. बाल म्हणजे छोटे बच्चे, चिल्ड्रंस डे हम लोग मनाते हैं ना, आपको सबको पता होगा. तो 14 नवंबर को हमारे भी स्कूल में
ये जो दिन है बहुत ही अच्छे तरीके से सेलिब्रेट होता है। सबको मालूम है, बच्चों को तो सबको मालूम होता है क्योंकि वो उनका दिन होता है। तो बच्चों उस दिन हम लोगों ने इसने क्या किया, वैष्णवी ने यहाँ पे जो लिखा है कि साजरा करना, तो सेलिब्रेट हुआ, साजरा मतलब सेलिब्रेट किया उसने। तर त्या दिवशी शाळेमध्ये काय केलं, तर त्या निमित्ताने म्हणजे चिल्ड्रन्स डेच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले। सांस्कृतिक कार्यक्रम मतलब जो हमारे संस्कृति में जो हमारे परंपरा से आई हुई जो चीज़ें होती है उसको लेकर हम एक गैदरिंग में वगैरह आपने देखा होगा, तो इसमें हम लोग जो प्रोग्राम करते हैं उसे सांस्कृतिक कार्यक्रम ऐसे कहते हैं। विद्यार्थ्यांची वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली। वेशभूषा स्पर्धा मतलब अलग अलग किरदार में बच्चे परफॉर्मन्स करते हैं। तो ये वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली। त्यावेळी शाळेतील मुलांनी पारंपरिक वेशभूषा धारण करून या स्पर्धेमध्ये भाग घेतला। पारंपरिक मतलब ट्रेडिशनल, जैसे हमारे इतिहास में जो बड़े बड़े महान पुरुष होके गए हैं या स्त्रियाँ, जो भी स्त्री है या पुरुष है जो होके गए उनके जैसा मतलब बच्चे बन के आते हैं और उनके जो वचन होते हैं या उनके जो शब्द होते हैं जो उन्होंने कहा हुआ रहता है वो बोलते हैं खुद और क्या करते हैं, परफॉर्म करते हैं। तो यहाँ पे शाळेतील मुलांनी पारंपरिक वेशभूषा धारण करून या स्पर्धेत भाग घेतला, मतलब हिस्सा लिया और विविध थोर पुरुषांची वेशभूषा धारण करून अनेक मुलांनी त्यांची प्रसिद्ध वचनं सादर केली। आणि या स्पर्धेमध्ये मी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा धारण, वेशभूषा मतलब कि उनके जैसे दिखना होता है, मतलब उनके जैसे कपड़े पहनना, उनके जैसे हेयर स्टाइल करते हैं, उनके जैसा मेकअप करते हैं और हुबहू उनके जैसे दिखने की, उनके जैसे बोलने की हम कोशिश करते हैं। तो ऐसे यहाँ पे वैष्णवी जो है लड़की, उसने क्या किया, उसने क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले का जो गेटअप है वो करके उसने अपना जो परफॉर्मेंस है वो किया। और या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉक्टर रमेश कोठावळे यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये सर्व विद्यार्थ्यांना बाल दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या। मतलब जो गेस्ट थे, चीफ गेस्ट, उनका नाम क्या दिया यहाँ पे, रमेश कोठावळे, डॉक्टर रमेश कोठावळे वो जो है वो चीफ गेस्ट थे। और यांनी अध्यक्षीय भाषणात, अध्यक्षीय मतलब कि चीफ गेस्ट भाषण देते हैं ना, तो उन्होंने जो भाषण दिया उसमें उन्होंने क्या किया कि सब बच्चों को बाल दिन का जो महत्व होता है, चिल्ड्रंस डे का जो महत्व होता है वो भी समझाया और उसका शुभेच्छा भी, बच्चों को शुभेच्छा दी, मतलब कॉन्ग्रॅच्युलेट किया बच्चों को। और कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना खाऊ दिला। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो बच्चों को सबको अच्छा लगता है उस दिन उनको चॉकलेट मिलती है खाने को या फिर कोई भी अच्छी अच्छी चीज़ें उनको गिफ्ट में दी जाती है। तो उस दिन उन्हें क्या मिला, खाऊ मिला। खाऊ मतलब खाने के लिए अच्छी चीज़ें मिली। त्यानंतर तिने 15 नोव्हेंबरची डायरी लिहिलेली आहे, तिच्याकडे आपण जाणार आहोत। 15 नोव्हेंबर, सगळ्याच विद्यार्थ्यांना सुगीचे दिवस प्रत्यक्ष बघायचे असल्यामुळे श्री पाटिल सर आम्हाला गाव शिवारात घेऊन गेले। सगळ्याच विद्यार्थ्यांना मतलब सब बच्चों को सुगीचे दिवस। आता सुगी म्हणजे काय, जो बच्चे गांव में रहते हैं उनको तो ये सब पता होता है, लेकिन जो बच्चे शहर में होते हैं उनके लिए ये जो शब्द है सुगीचे दिवस ये क्या है, ये थोड़ा सा प्रश्न उपस्थित हुआ होगा कि ये क्या होता है। तो अगर आप देखेंगे कि गांव में फार्म होता है ना, खेती होती है, तो खेती में अलग अलग जो किसान होते हैं वो अलग अलग तरीके के जो ये लगाते हैं, मतलब वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतात। तो अलग अलग तरीके की खेती करते हैं, जैसे कि बाजरे की खेती होती है, ज्वार की खेती होती है, मकई की खेती होती है, अलग अलग, मतलब जैसे कि आपने देखा होगा हरभरे की खेती होती है ना, तो चने की खेती जिसे हम बोलते हैं, वो जब बड़े हो जाते तो हम लोग उसे निकाल के खाते भी हैं। तो सुगीचे दिवस प्रत्यक्ष बघायचे असल्यामुळे पाटिल सर त्यांना घेऊन गेले। मतलब ऐसे जहाँ पे खेती बहुत बड़ी, जब पेड़ बड़े हो जाते हैं तो उसे जब सब ये आते हैं, मतलब कि कणिस वगैरह आलेले असेल है ना, तो वो देखने के लिए सब क्या करते हैं, वहाँ पे जाने के लिए उन्हें सर के पीछे पड़ जाते कि हमें वहाँ पे लेके चलो। तो आम्हाला गाव शिवारात घेऊन गेले। गाव शिवार मतलब क्या, जहाँ पे खेती होती है उसे गाव शिवार कहते हैं। तर मोत्यासारखी ज्वारी असलेली कणसं, बघा तुम्हाला चित्रामध्ये आता मी दाखवते की मोत्यासारखी जी कणसं असतात, आपने देखा होगा, ये देखो इसको बोलते हैं ज्वारी का कणिस। आणि
काय बरं होतं तिकडे, तुरीच्या शेंगा होत्या। ये देखो यहाँ पे मैं आपको अभी एक पिक्चर दिखा रही हूँ, इसमें आप देखोगे इसे बोलते हैं तुरीच्या शेंगा, है ना। आप खाते हो ना उसका दाल और चावल खाते ना, तो तुरीची डाळ असते ना ती, हां तिच्या ह्या शेंगा आहे, त्याच्यापासून डाळ बनवतात। भुईमुगाच्या शेंगा मतलब शेंगदाणा जो होते ना हम लोग खाते ना, तो उसे बोलते हैं शेंगदाणा, भुईमुगाच्या शेंगा। आणि कपाशीच्या बोंडातून डोकावणारा पांढरा शुभ्र कापूस। आता कपाशी म्हणजे काय तर कापूस, कापसाचं बोंड म्हणजे त्याचं आधी एक असं फळासारखं येतं, मग ते फुटतं उन्हामध्ये आणि मग त्याच्या आतमध्ये जो कापूस असतो तो हळूहळू असं बाहेर यायला येतो, त्याला आपण कपाशीचं बोंड म्हणतो। हे बघा इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल। तर हे सगळं बघून आहे ना मुलं खूप आनंदी झाली, बच्चों को बहुत ही आनंद हुआ। पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, बोरं ही सर्व झाड़ं फळांनी लदबदलेली होती। मतलब वहाँ पे जो पेड़ थे ये सब आपने देखा होगा, आपने कभी गांव में गए होंगे तो आपने ये सब पेड़ देखे होंगे। सीताफल का पेड़ देखा होगा आपने, अमरूद का पेड़ देखा होगा, आंवले का पेड़ होता है, चिंच, बोरं ये सब जो है उसका जो पेड़ है वो उस वक्त में जब हार्वेस्टिंग का सीज़न आता है तो उसमें आप देखोगे कि तभी इस सब पेड़ पे आप देखोगे कि फल जो होते हैं बहुत सारे फल आते हैं। लदबदलेली मतलब बहुत सारे फलों से भरा हुआ जो पेड़ होता है उसे बोलते हैं लदबदलेली झाड़। फळं खाण्याच्या तीव्र इच्छेनं मुलं बोरीच्या झाडाला दगड़ मारू लगले। उन्हें जब वो बेर देखे बहुत सारे पेड़ के ऊपर तो उनको एकदम मुंह में पानी आ गया, तो उन्होंने पत्थर उठाया वो पेड़ से बेर निकालने के लिए, आणि मग दगडाच्या मारानं भरपूर बोरं खाली पड़ली। जैसे उन्होंने एक झाड़ ऊपर एक पत्थर फेंका वैसे ही वहाँ से बहुत सारे बेर जो है वो कट के नीचे जमीन पर आ गए। आणि सगळ्यांनी पटापट बोरं गोळा करून त्यावर यथेच्छ ताव मारला। मतलब एकदम मस्त उसने उन्होंने सबने उठाया और फटाफट वो जो बेर थे वो खा गए। ताव मारला मतलब जैसे देखो आपका मनपसंद खाना होता है तो आप कितना फटाफट खा लेते हो ना इसे, ऐसे लगता है एक निवाले में सब निगल जाओ, तो ऐसे उन्होंने एकदम से खाया। आंबट, गोड, तुरट अशा विविध चवींचा आस्वाद घेतला। तो जो बेर होते हैं या फिर अलग अलग जो फल आप देखोगे तो सबका जो टेस्ट होता है वो अलग अलग होता है। जैसे अगर आप देखोगे कि कोई जो होता है वो खट्टा होता है, मीठा होता है, थोड़ा सा तुरट भी रहता है, तो अलग अलग जो उसकी जो टेस्ट होती है वो आपने खाया होगा तो आपको मालूम रहेगा। आजही आम्ही शिवारातून घरी आलो आणि तरीसुद्धा माझ्या जिभेवर त्या बोरांची चव रेंगाळत होती। घर पे आने के बाद भी वो जो जैसे यादें हमारे दिमाग में रहती है ना, वैसे हम जो खाते हैं उसकी जो टेस्ट होती है वो भी हमें महसूस होती है जब हम उसे याद करते हैं। तो ऐसे बच्चे घर पे आ गए, लेकिन उन्हें वो दिन उसका जो टेस्ट था जो खाया उन्होंने वो सब उन्हें वैसे ही याद है। तो ये हो गया 15 नवंबर का वैष्णवी का डायरी। अब उसने 16 नवंबर का जो डायरी लिखा हुआ है वो मैं पढ़ती हूँ। आज माझा वाढदिवस होता, आज वैष्णवी का बर्थडे था। सकाळपासूनच घरातील अनेक नातेवाईकांनी मित्रमैत्रिणींनी फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। तो उसने लिखा है कि आज मेरा जन्मदिन था, तो सुबह से घर के जो भी मेरे जो रिलेटिव्स थे उन्होंने, मेरी जो फ्रेंड्स थी उन्होंने मुझे फ़ोन करके बर्थडे की विशेष दी। और वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही आदिवासी समाज कल्याण विभागाच्या एका वसतिगृहामध्ये गेलो। तो जब बर्थडे होता है तो आप लोग कहीं पिकनिक पे जाते हो लेकिन ये लड़की अलग है। उसने क्या किया, वो ऐसी जगह पे गई जहाँ पे उसे एक्चुअली में जाना चाहिए, जैसे हमें भी जाना चाहिए, तो ऐसे लोगों को हमारी ज़रूरत है, वहाँ पे हमें जाना चाहिए। तो ये कहाँ पर गई, आदिवासी समाज कल्याण विभागाच्या एका वसतिगृहात, मतलब जहाँ पे जो गरीब बच्चे पढ़ते हैं, आदिवासी बच्चे पढ़ते हैं, वहाँ पे वो गए। त्या वसतिगृहात आदिवासी दुर्गम भागातील मुलं मुली शिक्षणासाठी राहतात। जहाँ पे ऐसे जो बच्चे हैं दुर्गम भाग मतलब जहाँ पे बहुत सारा जंगल रहता है या पहाड़ी इलाका रहता है, जो हमारे शहरों से हमारे गांव से बहुत दूर रहता है, तो ऐसे जगह पे उन्हें पढ़ना मुश्किल होता है या फिर आना जाना स्कूल तक उन्हें पॉसिबल नहीं होता है। तो ऐसे बच्चों के लिए स्कूलें बनाई गई है। तो उन स्कूलों में ये बच्चे जो गरीब बच्चे रहते हैं और जो नहीं आ पाते हैं स्कूल तक, बहुत ज़्यादा दूर रहता है, तो ऐसे बच्चों को वहाँ पे रख कर ही रहते भी हैं वहाँ पे और वहीं पे पढ़ते भी हैं। तो वहाँ पे जाके ये वैष्णवी ने क्या किया, आम्ही माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं खाऊचं वाटप केलं। उन बच्चों को हम लोगों ने क्या किया, हम लोगों ने उन्हें खाने की चीज़ें दी।
और आई-वडिलांपासून दूर आलेल्या त्या मुलांना पाहून मला खूप गहीवरून आलं। माँ बाप से दूर इतने छोटे छोटे बच्चे कैसे रहते हैं, ये मैंने सोचा तो मुझे बहुत ही इमोशनल हुई वो, और उसे बहुत ही अंदर से अलग फीलिंग हुई कि ये बच्चे कैसे रहते होंगे। आणि आई-बाबांनी मला समजावलं, त्या सर्व मुलांकडे बघून मला शिकण्याची नवी उमेद मिळाली। फिर मेरे मम्मी पापा ने मुझे समझाया और उन बच्चों को देख के मुझे अच्छे से मतलब मुझे फीलिंग हुई कि नहीं मुझे भी पढ़ना चाहिए। अगर मुझे इतनी आसानी से पढ़ने को मिल रहा है और मेरे माँ बाप के साथ रहने को भी मिल रहा है तो मुझे बहुत अच्छे से पढ़ना चाहिए। तो ये एक नई उम्मीद उसे मिली। तो ये थी वैष्णवी की डायरी। यहाँ पे 17 नवंबर की जो डायरी है वहाँ पे एक लाइन लिख के उन्होंने ब्लैंक रखा हुआ है, ये आपको पूरी करनी है। आजपासून आमची दिवाळीची सुट्टी सुरू झाली। आता पहला दिन जो दिवाली की छुट्टी का था तो आपने कैसे उसे बिताया, वो सब जो जो चीज़ आपको लगती है कि आपको लिखना चाहिए वो आपको लिखना है इस डायरी में। तो ये इनकम्प्लीट इसीलिए रखी है कि आपको वो पूरी करनी है। तो बच्चों मुलांनो, अशा रीतीने ही वैष्णवीची डायरी जी आहे 3 दिवसांची मी तुम्हाला वाचून दाखवलं आणि जितकं मला समजावता आलं मी तुम्हाला समजावून दिलेलं आहे। आणि या व्हिडिओमध्ये मी आता इथे थांबणार आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये याच रोजनिशीचे मी प्रश्नोत्तर कशी लिहायची हे समजावून देणार आहे। बालमित्रांनो, तुम्हाला हा शिकवलेला जो धडा आहे किंवा माझं शिकवलेलं जे आहे ते सगळं तुम्हाला समजलं असेल, आणि समजलं नसेल तर काय समजलं नाही ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा, आणि माझ्या व्हिडिओजला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता पुढच्या व्हिडिओपर्यंत मी तुमची रजा घेते, तोपर्यंत नमस्कार। स्वतःची काळजी घ्यायची आहे, स्वस्थ राहायचं आणि मस्त राहायचं।